नमस्कार मैत्रिणींनो, कल्पिताज किचन आणि व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण अतिशय वेगळी अशी कुठल्याही भाजीमध्ये टाकण्यासाठी एक पावडर तयार करणार आहोत. चला तर मग सुरू करूया या वेगळ्या अशा रेसिपीला. सर्वप्रथम आपल्याला कढईमध्ये 1 वाटी शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत. शेंगदाणे आपल्याला काळे डाग पडेपर्यंत छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत. ही रेसिपी माझ्या एका मैत्रिणीची आहे, ती मथुरेची आहे. त्यांच्या साईडला भाजीमध्ये टाकण्यासाठी अशा प्रकारची पावडर तयार करतात आणि त्यांच्या भाज्या खूपच छान होतात या पावडरमुळे. कुठलीही भाजी अतिशय सुंदर अशी लागते. शेंगदाणे खरपूस असे भाजले आहेत, काळे डागसुद्धा पडले आहेत. भाजलेले शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. आपण सेम कढईमध्ये आपण अर्धी वाटी काजू घेणार आहोत. काजूंना भाजायला जास्त वेळ लागत नाही, आपण फक्त 1 मिनिट परतून घेऊया. कुठलेही ड्रायफ्रूट्स छान भाजले ना, त्यातले जे ऑइल असते ते ॲक्टिव्ह होत असते आणि ते आपल्या हेल्थसाठी फायदेशीरच असते. यानंतर घ्यायचे आहेत पाववाटी बदाम. बदाम जास्त नाही घ्यायचे आहेत, जास्त घेतले तर पावडर अशी कचकचीत होते. बदामसुद्धा आपल्याला छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. बदाम छान भाजले गेले नाही तर त्याची पावडर मिक्सरमध्ये व्यवस्थित होत नाही. आता आपण टाकूया अर्धी वाटी तीळ. कढई खूप गरम होती त्याच्यामुळे मी गॅस सिमवरच ठेवला आहे. तीळ खूप लवकर भाजतात ना, म्हणून. तीळ आपल्याला जस्ट अर्धा मिनिटं परतून घ्यायचे आहेत. तिळाचे ॲरोमॅटिक ऑइल खूप छान असे लागते ग्रेव्हीमध्ये. थोडेसे बिटर असते पण छान वाटते. अगदी थोड्या वेळातच तीळ भाजून झाले आहेत. तुम्ही बघत असाल तीळ कसे जंप करत आहेत कढईमध्ये. यानंतर टाकूया छोटी अर्धी वाटी खसखस. खसखस पण आपल्याला छान खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. खसखस अगदी 10 ते 15 सेकंद परतून घ्यायची आहे. तिळापेक्षाही कमी वेळ लागतो खसखस भाजायला. झाली पण आपली खसखस भाजून. यानंतर आपल्याला टाकायचे आहेत छोटी अर्धी वाटी पोहे. पोहे पण आपल्याला छान कुरकुरीत असे भाजून घ्यायचे आहेत. मी माझ्या मैत्रिणीला विचारलं, तुम्ही ह्यात पोहे का टाकले? तर तिने उत्तर दिलं की पोह्याचं पीठ हे कसं तांदळाच्या पिठासारखं असतं आणि ते सर्व ड्रायफ्रूट्सच्या पावडरना मिक्स करतं. त्याच्यामुळे पोह्याची पावडर ही याला मिक्स करण्यासाठी खूप मदत करते. म्हणून तिने यात पोहे टाकले होते आणि मीही सेम करते आहे. तुम्हाला दिसत असतील पोहे पण छान कुरकुरीत असे भाजून झाले आहेत. हे भाजलेले सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया. मिक्सरच्या मोठ्या भांड्यात आपण थोडे एक्स्ट्राचे पण वस्तू बारीक करून घेऊ शकतो. मिक्सरचं भांडं आपण बऱ्यापैकी भरलं आहे. आता ते आपण बारीक करून घेऊया. तर तयार आहे आपली भाजीत लागणाऱ्या ग्रेव्हीसाठी पूड म्हणूया किंवा आपण पावडर म्हणूया. ही रेसिपी पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.